चला टीम तळोजा प्लीज विनंती आहे एक्स्ट्रा प्लेअर आपला. थँक्यू व्हेरी मच कुणालजी दाते सर आणि थँक्यू व्हेरी मच दिनेशजी पाटील बंधू. आज ॲज अ अँकर निवेदक म्हणून त्यांची जबाबदार राहील या संपूर्ण स्पर्धेचे आणि तसेच आमचे सहकारी समालोचक कुणालजी दाते सर आमच्यासोबत असतील. आज खरं तर आम्ही धन्यवाद करू सन्मान्य विलास शेठ घरत आणि सन्मान्य आमचे मंगेशदादा घरत की ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला संधी दिली. पहिलाच बॉल आतमध्ये येणारा बॉल ऑन साईडला खेळेत मिड विकेटला बॉल जाईल तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातील. सुरुवात झाली या मॅचला आणि पहिल्या बॉलवरती आल्या 2 धावा. बॉलिंग मार्कवरती बॉलर पाहायला मिळतो रोशन जाधव सध्या आहे बॉलिंग मार्कवरती. आज खरं तर रोशन जाधवचा आज खरं तर साखरपुडा आहे पण तरी देखील या मॅच नंतर कदाचित ते इथून मात्र निघतील. परंतु या क्रिकेटवरचं प्रेम आहे ते प्रेम त्यांना इथपर्यंत घेऊन आलेत. लो फुल टॉस ऑन साईडला पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल बरोबर मिडऑन मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित कोणतीही चूक होत नाहीये. अलीसाठी मात्र हे ओपन ग्राउंड सध्या पाहायला मिळतंय. एक सुसज्ज क्रीडा स्पर्धा आणि मगाशी एक चांगला उल्लेख त्यांनी केला की हे क्रीडांगण असं वाटतं जणू की इथे एखादी ओपनची मोठी क्रीडा स्पर्धा आहे. ग्रामीणच्या आयोजनापेक्षा जबरदस्त आयोजन. हाफ ट्रॅकर बॉल मागे ठेवला होता स्क्वेअर लेग कडे वळवला बॉल. फिल्डर नाहीये बॉल चाललाय बरोबर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील अली पटेलला. टोटल झाली 6. तिने स्कोर कार्ड झाले 6 वरती. बॉल तयार रोशन. आणखीन एकदा बॉल सोडून दिला. मागून खेळण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड. जावं लागेल दांडी केली गोल. अलीला मात्र जावं लागेल माघारी. पहिला धक्का बॅटिंग करत असताना बाग 11 तळोजा टीमला. पहिल्या मॅच मध्ये देखील उस्मान खेळला होता परंतु शून्यावरती बाद झाल्यानंतर देखील चांगली बॅटिंग तळोजा टीमने केली होती. इथे देखील पायावरती बॉल आदळला. लाऊड अपील आहे परंतु बॉलला उंची जास्त आहे असं सांगतात पंच. त्यामुळे यांना डॉट बॉल. चांगली इथे बॉलिंग पाहायला मिळाली रोशन जाधवच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 बॉल त्याने फेकलेत. 5 बॉलमध्ये एक महत्वाचा अलीचा विकेट त्याने मिळवलाय. अपीलमध्ये उत्साह पाहायला मिळाला आणि खरं तर कॉन्फिडंट देखील तेवढेच होते परंतु पंचांच्या या निर्णयावरती थोडीशी नाराजी व्यक्त करत असताना रोशन जाधव आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल अजूनही येणं बाकी आहे. 6 वरती 1 बाग 11 तळोजा टीम पाहायला मिळते. आज प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने या मैदानावरती उपस्थित राहतील कारण विभागातील बऱ्याच टीम्स या स्पर्धेमध्ये खेळतील आणि त्यातही आपण जर विचार केला तर तळोजासारखी टीम या मैदानावरती खेळते आणि तळोजा टीम जेव्हा जेव्हा मैदानात येते तेव्हा तेव्हा खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी भरपूर मोठा प्रेक्षक वर्ग त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. ड्राईव्ह केले बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफ कडे जाईल. फिल्डर त्या ठिकाणी मात्र उपस्थित. सिंगल 1 धावाली. ओव्हरची झाली समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बाग 11 तळोजा टीम 7-1. नेक्स्ट मॅच ए ग्रुप मधली विशाल 11 RCC पेठ आणि त्यांच्या विरुद्ध वनू स्पोर्ट्स जे हनुमान टेंभिवली. दोन्ही टीम तयार राहायचं. आपण यानंतरची मॅच तुमची होईल.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवल्यात बाग 11 तळोजा टीमने. 7-7 या स्थितीमध्ये संघ 5 ओव्हरची मॅच. आतापर्यंत 26 मॅचेस झाल्या त्या स्पर्धेमध्ये. 26च्या 26 मॅचेस या 5-5 ओव्हरच्या पूर्ण केल्या गेल्यात. ही आहे या स्पर्धेची उपलब्धी, ही आहे या स्पर्धेचं यश. कारण की एखादी स्पर्धा पूर्ण करत असताना तुम्हाला लास्ट मॅचला, लास्ट मोमेंटला, फायनल मॅच 2 ओव्हर 3 ओव्हरची पाहायला मिळते. इथे देखील पहा फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉडीचा वेध घेतला, बॉल बरोबर डोक्यावरती लागलाय बॅट्समनच्या. एक सिंगल आली. लेग बाईसचा इशारा येतो पंच जावेद फरीद सरांकडून. सिंगल एक धाव जोडली जाते टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 8. मॅक्झिमम 60-65 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील असं कॅप्टन बाईटमध्ये त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे 60-65 धावा कुठून येतील आता ह्याचा मात्र विचार करावा लागेल. मोठ्या फटक्यांचं इम्प्लिमेंटेशन मैदानामध्ये दाखवावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचे फटके खेळता त्यावेळेस मात्र तुमच्याकडे कॉन्फिडंट असणं फार गरजेचं आहे. सुपर 6मध्ये खरं तर नेवालीपाडा टीम आज पेंदरच्या मैदानावरती देखील पोहोचली आहे. त्यामुळे आज त्यांच्यासाठी सुवर्ण योग कशा पद्धतीने चालून आला हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये लखन जाधवला आपण पाहतोय. ओ यावेळेस मात्र पहा परफेक्ट यॉर्कर. फरहान पटेल स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळाले. पूर्णतः गतीने बीट केलं. अक्षरशः बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलचा वेग एवढा होता की बॉल मात्र बॅट्समनला समजून न देता निघून गेलाय. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्वीप केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. षटकार. 6 धावा. संपूर्ण घरात परिवाराची या स्पर्धेसाठी ती मात्र अतुलनीय आहे. सातत्याने समाजकार्याचा त्यांचा उल्लेख आपण करतोय. गेली अनेक वर्ष या समाजकार्यासोबत ते जोडून आहेत. सन्माननीय नानाशेठ गरत आणि खरं तर खऱ्या अर्थाने त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून ही सर्व पिढी आज समाज कार्य चालवत आलेत पुढं. इथे देखील हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. बरोबर इन लाईन मधून बॉल चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. लखन जाधवचं हे देखील ओव्हर भरपूर चांगलं राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 8. टीमची टोटल आता जाऊन पोहोचले 15 वरती. 15 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. थोडासा विचार करण्यास भाग पाडले दोन्ही बॅट्समन. आता मात्र एकत्र आलेत कारण की त्यांना हे मात्र कळून चुकलंय की बॅटिंग करताना आपल्याला कमीत कमी 50+ जायचंय उर्वरित 3 ओव्हरमध्ये. पहिल्या 3 दिवसांचा जर आपण उल्लेख केला तर पहिल्या 2 ते 3 मॅचेसमध्ये 50+ स्कोर होतच होता. ही देखील माहिती गुलशन पाटील आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि कालचा दिवस आणि आजचा दिवस जर पाहिला तर पहिल्या 2 मॅचेसमध्ये स्कोर होताना दिसत नाहीये. पहिल्या इनिंगमध्ये सेकंड इनिंग चेसिंग खूप चांगली झाली. शनिकृपा कोपरा टीमच्या माध्यमातून सुपर 4मध्ये सेमीफायनलला त्याने जागा बनवली आहे. म्हणजे एक बक्षीस ते इथून घेऊन जातील हे मात्र कन्फर्म आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होताना पाहायला मिळेल. 3ऱ्या ओव्हरमध्ये कार्तिक जाधव आपल्याला पाहायला मिळेल. ड्रिंक्स ट्रॉली 3ऱ्या ओव्हर नंतर मैदानाच्या आतमध्ये जाईल. भरपूर मोठी खरं तर स्पर्धा आहे आणि प्रेक्षकांची मांदी आली या स्पर्धेला. आज मात्र पहा सर्वत्र जर नजर फिरवली तर प्रेक्षक आहेत. फुलटॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटकडे. फिल्डर आहे. 1 रन पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न करताना मात्र थांबवलं जातंय. रोशन जाधव पुन्हा एकदा आलाय बॉलिंगसाठी. ज्याचा आज खरं तर साखरपुडा आहे याचा उल्लेख आम्ही करतोय नक्कीच. या गोलंदाजाचा साखरपुडा आहे. परंतु ही स्पर्धा किंवा ही मॅच संपल्यानंतर कदाचित तो या मैदानातून मात्र जाऊ शकेल. फुलटॉस ऑन साइडला पुन्हा गॅपमध्ये खेळलेत. फिल्डर पासून दूर होता बॉल तरी देखील बॉलला पकडण्याचं धाडस त्या ठिकाणी मात्र दाखवलं आणि 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात.
हे आहे डेडिकेशन आपल्या टीमसाठी असायलाच हवं. प्रत्येक क्षेत्ररक्षकाला हे ठणकावून सांगणं गरजेचं आहे की गोलंदाजी कशीही करू दे, परंतु 100% मी कमिटमेंट देईन आपल्या टीमसाठी. फिल्डिंगमध्ये असताना मात्र आपले 100% योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील. बॉलिंग मार्कवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये रोशनला आपण पाहतो वैयक्तिक 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण करतोय. इथे देखील कमी गतीने टाकला होता बॉल, कधी जास्त गतीने कधी कमी गतीने बॉल फेकले जात आहेत, त्यामुळे रोशनच्या गोलंदाजीचा अंदाज लावणं थोडंसं कठीण आहे. कटर बॉलचा देखील वापर तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तो करतोय. आणि लेफ्ट आर्म बॉलर म्हटलं की सातत्याने चर्चेत राहिलेले बॉलर असतात. एक वेगळीच कला या सर्व गोलंदाजांना अवगत राहते. हे पहा बरोबर यॉर्कमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटचा अगदी टो एंड लागतोय, बॉल जागीच थांबला, सिंगल एक धाव मिळाली. एकेरी दुहेरींनी काम बनणार नाहीये. टार्गेट तुम्हाला मोठं हवंय तर मोठे फटके येणं देखील फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही सेट केलं होतं, आपले कॅप्टन ज्यावेळेस टॉससाठी आले त्यावेळेस त्यांनी जे भाष्य केलं की 60 ते 65 धावांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. ऑन साइडला चांगला फटका आहे, गॅपमध्ये एक टप्प्याच्या मदतीने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतोय, 4 रन. फरहान पटेल एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. परिणामी अलीने एक चौकार मारला होता, तो फार काळ उभा राहू शकला नाही क्रीजवरती. 4 बॉल त्याने फेस केले, 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, तो बाद झालाय. आता फरहान आणि अफनानवरती जबाबदारी आहे या मॅचची. इथे पहा रनआउटचा धोका उद्भवलाय, परंतु काय घडलंय मैदानामध्ये चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी लगेच होतीये आणि टेक्निकल रूममध्ये सध्या तरी आता या गोष्टीचा उलगडा होईल. नेमकं काय घडलंय, रनआउट असेल की नसेल, चिंता वाढली समजतं तळोजाच्या प्रेक्षकांची. शेवटचा बॉल तर आलाय, परंतु काय घडणार आहे हे मात्र पाहायचं. चला ड्रिंक स्टोरी मैदानाच्या आतमध्ये जाईल आता तिसऱ्या ओव्हरचा. आणि हे पहा लाईव्ह मध्ये अगदी स्पष्ट दिसून आले, इट इज नॉट आउट, सेफ आहे बॅट्समन. त्यामुळे डॉट बॉल सहित या ओव्हरची समाप्ती. टीमची टोटल झाली आहे 23-1 विकेटच्या मोबदल्यात तळोजा टीम. बाग 11 तळोजा टीमने सामना सध्या आपण पाहतोय सानवी कन्स्ट्रक्शन जे हनुमान नेवाली पाडण त्यांच्या विरुद्ध बाग 11 तळोजा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फार काही कमाल करता आलेली नाहीये, फार मोठे फटके खेळता आलेले नाहीयेत, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. थोडंसं आता आक्रमक व्हावं लागेल, आपले हात मोकळे करावे लागतील, तरच उर्वरित 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 25-30 धावा येतील ही अपेक्षा मात्र असेल बाग 11 तळोजा टीमला. 25-30 धावा आल्या तर एक सेफ टार्गेटपर्यंत पोहोचू शकतील. बॉलिंग चांगली जर झाली सेकंड इनिंगमध्ये तर मजा येईल. पहिला सामना आपण पाहिला शनिकृपा कोपरा आणि धानसर या टीमच्या दरम्यान, आणि एक हाती विजय मात्र मिळवला शनिकृपा कोपरा टीमने. जवळजवळ 2 ओव्हर राखून तो सामना मात्र जिंकला. इथे देखील बॉल आतमध्ये येणारा होता, परंतु पाहिलं आपण तर चांगला झेल
त्या ठिकाणी कॅरी केला विकेट किपरने आणि विकेट मिळाली. अफनान झालाय बाद. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. फरहान पटेल अजूनही मैदानावरती तळ ठोकून उभा असलेला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरफात पाहायला मिळेल. चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन 2 डाऊनच्या रूपाने मैदानामध्ये आलाय. 23 या धावसंख्येवरती हा दुसरा धक्का बसलाय. चांगली बॉलिंग चौथ्या ओव्हरमध्ये करण ठाकूरला आपण पाहतोय. प्रेक्षकांची भरपूर गर्दी आहे. तळोजा टीम सध्या मैदानामध्ये खेळते, त्यामुळे प्रेक्षकांसाठी ओळखला जाणारा संघ म्हणजे तळोजा. अगदी लहान लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण त्यांच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती येतात. मग स्पर्धा कुठेही असू द्यात. करण ठाकूर तयार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. यावेळेस मात्र पाहायला मिळेल सिंगल, एक धावाली. सिंगलने मात्र स्कोर कार्ड पुढे चाललंय. धावा झाल्या 24. अरफात पटेलने मात्र ही सिंगल मिळवली. पुन्हा एकदा फरहानला स्ट्राईकवरती आणले. फरहान स्ट्राईकवरती जेवढा वेळ उभा राहील तेवढा धावांचा मात्र एक एक्सपेक्टेशन वाढतील, अपेक्षा आहेत त्याच्याकडून. सध्या तरी तोच आशेचा किरण मैदानाच्या आतमध्ये आहे. एकमेव किरण जो धावा बनवू शकतो. ऑन साईडला पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डरच्या हातामध्ये बॉल चाललाय. सेफली लँडिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक सिंगल धावा आली आहे. धावसंख्या 25. खूप कमी धावा आतापर्यंत उभ्या केल्या गेल्यात नेवालीपाडा टीम समोर. अजूनही मात्र अपेक्षा आहे या धावा कुठे ना कुठेतरी वाढतील. 40+ किंवा असूनही त्यापेक्षा पुढे या धावा जातील. इथे देखील पहा कमी गतीने टाकला होता बॉल. फुटवर्कचा वापर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु लगेचच बॅट्समनची संपूर्ण हालचाल ओळखली बॉलरने आणि त्याच टप्प्यावरती बॉल टाकलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लखन विकेटच्या मागे तयारच आहेत संपूर्ण बॉलला पकडण्यासाठी. इथे देखील ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. सिंगल, एक धावाली. दुसरीचा प्रयत्न लगेच केला गेला आणि 2चा इथे मात्र होकार मिळाला. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल 27 रन्स. 27 धावा आहेत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेची भरपूर चर्चा सध्या तरी क्रिकेट वर्तुळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहू शकाल टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल स्विंग होतोय आणि सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. चौथी देखील ओव्हर संपली आणि चौथ्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 4. 23 नंतर 4. 27 धावा आतापर्यंत आहेत धावफलकावरती. त्यामुळे थोडीशी अवस्था बिकट आहे आत्ताच्या क्षणाला. आपण पाहू शकाल ती टीम बाग तळोजा. अपेक्षा आहे त्यांच्याकडून शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके जर आले तर सामना बनेल, परंतु त्यासाठी आता फरहानला ट्राय करावा लागेल. फरहानला संपूर्ण मॅचचा चार्ज घ्यावा लागेल. मॅच खांद्यावरती घेऊन खेळणं हे फार महत्वाचं आहे. जबाबदारीपूर्ण खेळ तुम्हाला खेळायचा आहे. आज खरं तर नशीब खूप चांगले घेऊन आले सोबत. क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो, नेहमीच या गोष्टीचा उल्लेख होतो, 99% मेहनत आणि 1% नशीब तुमच्याकडे असेल ना क्रिकेटमध्ये तर सर्व काही सुरळीत होईल तुमच्यासाठी. आज 1% नशिबासहित ऑलरेडी ते आलेत. ज्यामध्ये आपण विचार केला तर जिवा 11 गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी पेंदरच्या स्पर्धेमध्ये नेवालीपाडा टीमने सुपर 6 मध्ये प्रवेश केला. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे यश येत नाहीये. जस्ट डेनिम च्या मागे जो आमचा डगआउट आहे त्याच्या मागे एक 2 व्हीलर आहे. ते 2 व्हीलरचा जो आरसा आहे तो कृपया बेंड करा. आपण जो लिंबू सरबतची गाडी लागली आहे समोर त्याच्या मागे जी 2 व्हीलर आहे तिचा आरसा थोडा बेंड करा. इथे खोदून काढला बॉल. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत बॉल पर्यंत पोहोचण्यास ते असमर्थ राहिले. एक सिंगल नंतर लगेच डबलचा प्रयत्न केला गेला. सन्माननीय निलेशजी तांबडे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं आम्ही करतोय हार्दिक स्वागत, सुस्वागतम.
आज भरपूर पाहुणे मंडळी या स्पर्धेसाठी भेट देताना पाहायला मिळतील. खोदून काढण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, बॉल आपटला अगदी मागे. सिंगल नंतर डबलचा प्रयत्न. आता सिंगल डबलनेच मात्र या धावा पुढे नेण्याचं काम करतील, परंतु आता ही वेळ नाहीये सिंगल डबलला आता कन्वर्ट करण्याची. मोठ्या फटक्यांची तुमच्याकडून अपेक्षा आहे. शेवटचे उर्वरित 3 बॉल जे ठरवतील तुमचं या मॅचचं भवितव्य. किती टार्गेट असेल या मॅचमध्ये. धावा झाल्यात आतापर्यंत 31. 3 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. इथे देखील पहा उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडासा बॉलला रूम मिळाला होता आणि त्यानंतर मात्र सरळ बॅट चेंज घेऊन बॉल विकेट किपर लखन यांच्या हातामध्ये विसावला. आणखीन एक धक्का बॅटिंग करताना बाग 11 तळोजा टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 31 या धावसंख्येवरती तिसरा धक्का बसलाय तळोजा टीमला. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवरती. शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्णतः बांधून ठेवलंय. फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. बॉलर कार्तिक जाधवने शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. 31 तर आतापर्यंत झालेत. मागच्या मॅचमध्ये 41 धावांचं टार्गेट होतं. ते बरोबर 8 ते 10 बॉल राखून सामना जिंकला होता शनिकृपा कोपरा टीमने. इथे देखील पहा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. आज उस्मानची अनुपस्थिती कुठे ना कुठेतरी भोवली या टीम बाग तळोजाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न लगेच झाला आणि 3 इथे मिळतील. काय रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त. शेवटच्या बॉलवरती 3 आल्या आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 34. 35 धावांचं टार्गेट उभं केलं गेलंय. ते सानवी कन्स्ट्रक्शन जे हनुमान नेवालीपाडा टीम समोर. येणारे 30 बॉल आणि 35 धावा बनवायच्या आहेत. या 35 धावांचं लक्ष्य कशा रीतीने पार केलं जाईल या संपूर्ण मॅचची कहाणी आणि ऐकूया कुणाल सरांची जुबानी. हॅलो. तर लगेचच इनिंग ब्रेक्समध्ये टॉस हा स्पर्धेचा नियम राहिलाय. त्याच्यामुळे विनंती करेन वनवी स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली वर्सेस विशाल 11 RCC पेठ या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. वनू 11 जय हनुमान टेंबिवली वर्सेस विशाल 11 RCC पेठ या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं हा अनिवार्य राहील याची नोंद घ्यायची आहे आणि दोन्ही संघनायकांनी लगेचच आमच्याशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद हर्षद मडवी सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच परत एक वेळा नानाशेठ घरत परिवार सृष्टी 11 ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा आयोजित स्मृती चषकाचं आयोजन 2025 मधलं हे दुसरं शानदार असं पर्व.
याही मॅच मध्ये थोडंसं छोटंच लक्ष सेट झालंय. 3 विकेट फक्त गमावलेले असताना देखील टार्गेट छोटं आहे, लहान आहे. बाग इलेव्हन तळोजा, सानवी कन्स्ट्रक्शन, जयनुमान नेवालीपाडा असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हॅलो, या दरम्यान इनिंग ब्रेकमध्ये आपण सन्मान करूया. तर मी विनंती करतो गणेश दादा आणि कैलास दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या मंचावर उपस्थित आदरणीय मिथुन दादा मडवी यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर यायचं आहे आदरणीय मिथुन दादा मडवी, तलवारचा मजकूर, अतिशय उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे ओळख कायम राहिली आहे. ते आदरणीय मिथुन दादा मडवी यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. यानंतर मात्र रविदादा पाटील समाजसेवक यांचाही शुभ सन्मान या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा. आदरणीय रविदादा पाटील यांचाही शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. तर यानंतर पंढरीनाथ पोरजी यांनाही विनंती करेन की दादा आपण यायचे, आपला शुभ सन्मान इथे केला जाईल प्लीज. तर मिथुन दादा मडवी, रविदादा पाटील समाजसेवक, तलवारचा मजकूर, तर यायचे पोरजी साहेब, आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. रोशन जाधवचं आक्रमण सुरू झालं. एक चौकार मारला आणि त्याच्यानंतर बरोबर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवले. 6 धावांसाठी षटकार. रविदादा पाटील समाजसेवक यांचाही शुभ सन्मान इथे केला जाईल. तलवारचा मजकूरचं अतिशय उत्तम व्यक्तिमत्व, समाजाप्रती सदैव मनामध्ये प्रेम राहणारं हे व्यक्तिमत्व आदरणीय रविदादा पाटील. तर वीरदादांना विनंती करेन आपण राहायचं आहे. मिथून दादा या आपणही आपल्या सगळ्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत आणि वळूया पुन्हा एकदा या सामन्याकडे, जिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील आमचे सर्वांचे लाडके आणि एक आदर्श समालोचक कुणाल जिताते सर. टार्गेट छोटं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रोशन जाधवचा तडाखे बंद खेळ सध्या सुरू आहे. एक चौकार मारलाय, एक षटकार मारलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ बॉल अंगावर जाऊन आदळलाय, त्याच्यामुळे एक डॉट बॉल पाहायला मिळेल. चेक. या दरम्यान नूर पटेल साहेब, आपल्याला विनंती करेन आपण यायचा, आपला सन्मान स्वीकारा. नूरजी पटेल विनंती करतो दादा आपण या, आपला शुभ सन्मान विलास दादांच्या शुभ हस्ते ते केला जाईल. पुढचा बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, बरोबर टप्प्यावर गोलंदाजी सध्या सुरू आहे. एक डॉट बॉल. वकास गोलंदाजीसाठी टीमची धावसंख्या 11. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. लास्ट बॉल. 11 धावा झाल्यात आणि याही बॉलवर कडा प्रहार बॉलला पाठवलंय मिडविकेट सीमा पार. येतो आणखीन एक षटकार. दर साहेब यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हरिचंद्र दादा घरत त्यांच्या शुभ हस्ते मात्र केला जाईल बारकू दादाचा शुभ सन्मान. दादा या आपण आणि वळूया आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये. खतरनाक बॅटिंग सध्या रोशन जाधवची. आज त्याचा साखरपुडा आहे संध्याकाळी, तरी देखील तो ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय आणि
मागे ज्यावेळेला त्याचं ओपिनियन घेण्यात आलं होतं आमच्या समालोचक मित्रांच्या माध्यमातून, त्यावेळेला त्याने सांगितलं, आम्ही स्पर्धा कोणतीही मैदानामध्ये खेळण्यासाठी उतरल्यानंतर आम्ही त्या मालिकावीराच्या बाईकसाठी खेळत नाही किंवा पैशासाठी खेळत नाही. आम्ही खेळतो फक्त आमच्या गावासाठी. आणि आज आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगला तो सुरुवात करणार आहे, तरी देखील साखरपुडा असताना आज मैदानामध्ये उतरलाय, धावा करतोय, टीमसाठी चांगला खेळ करत असताना. परत एक वेळा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरला बॉल टर्न होईल आणि इथे देखील 4 धावा मिळताना दिसतील. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. धावांची गरज आहे. दोघांनी तुफान फलंदाजी केली आहे. हाही सामना थोडासा आता एकतर्फा रंगेल असं दिसतंय. परत एक वेळा ऑन साइडला हा बॉल उचलला आणि फेकला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉटम हँडचा वापर पा किती कडक केला आणि हा येतोय षटकार. उचलत असताना बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा येतात या षटकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27-27. आता या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. फक्त 8 धावा करायच्या आहेत. पाहिलं तर मला वाटतं दुसऱ्याच ओव्हरमध्ये देखील सामना संपू शकतात. शॉर्ट बॉलचा वापर पूल केला. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव इथे मिळेल. फरानने बॉलला थांबवलंय. टॉस साठी यायचंय. शेवटचा कॉल आता इथे दिला जातोय. विशाल 11 आरसीसी पेठ आणि वनू स्पोर्ट्स जनुमान टिंबिवली. लवकरात लवकर टॉस साठी आपल्याला उपस्थित राहायचंय, कारण सामना संपत आलाय. भरपूर मान्यवर येणार आहेत, पाहुणे येणार आहेत. ग्लान्स केलाय मागे. फाईन लेगला फिल्डर आहे. थ्रो येतोय तोपर्यंत 1 धाव इथे मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या मदतीने 29. आता धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 6. षटकार मारला तर दुसऱ्याच ओव्हरमध्ये सामना फिनिश. तोच प्रयत्न करताना दिसेल असं वाटतंय. आणि मारलाय बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांच्या मदतीने आणखीन एक सामना इथे फिनिश होतोय. सान्वी कन्स्ट्रक्शन जयनुमान नेवालीपाडा हा संघ देखील आता सुपर 4 मध्ये दाखल होतो या स्पर्धेच्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल करण ठाकूरला, ज्याने अप्रतिम गोलंदाजी करत असताना 4 धावा खर्च करून 1 विकेट घेतली. करण ठाकूर मॅन ऑफ द मॅच. जाऊया परत एक वेळा दिनेश पाटील बंधू यांच्याकडे. नेक्स्ट मॅच मध्ये फेरबदल होईल, तो म्हणजेच आपण पाहतोय कोपरा आणि एकटघर. एकटपाडा आणि कोपरा या दोन्ही संघाने यायचं टॉस साठी. सेमीफायनल्स आणि फायनल्स या 6 ओव्हरच्या होतील याची नोंद घ्या. तर एकटपाडा आणि कोपरा या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी लगेच संपर्क साधायचा आहे. यानंतर सामना आपला होणार आहे, त्याच्यामुळे विनंती आहे की आपण दोन्ही संघ नायकांनी यायचं आहे. चला टॉस साठी या लगेच आपण. कोपरा संघाचा संघनायक आणि एकटपाडा संघाचा संघनायक आपण टॉस साठी संपर्क साधा. सेमीफायनल्स ही 6 षटकांची खेळवली जाईल. विलास दादा तोपर्यंत स्वागत करून घेता का? तत्पूर्वी मात्र आपण स्वागताकडे वळूया. विलास दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते तर नारायण शेठ भोईर साहेब दहिसर यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. आदरणीय नारायण शेठ भोईर दहिसर, त्याचबरोबर नवनाथजी पाटील साहेब घोट या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की विलासदादा घरात त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र शुभ सन्मान केला जाईल आदरणीय नारायण शेठ भोईर साहेबांचा. आदरणीय नारायण शेठ भोईर, त्यानंतर मात्र नवनाथजी पाटील साहेब घोट या दोन्ही मान्यवरांचा, यानंतर नवनाथ दादांचाही शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. तर सर मॅन ऑफ द मॅच हर्षल सर.